नमस्कार, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी ओमकार तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. राज्यात जी आहे ती जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहात परंतु सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केले की तुम्हाला पुढील हवामानाचा जो महत्त्वाचा व्हिडिओ येईल तो तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करून टाकायचं आहे. आता ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल त्यांना पुढील महत्त्वाचा आणि हवामान अंदाजाचा व्हिडिओ नक्की पाहायला मिळेल. तर चला आपण जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. राज्यात आपल्याला आता दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भ उन्हाच्या कडाक्याने होरपळत असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काल आपल्याला पाहायला मिळाले की मुंबई पुण्यासह कोकणात पावसाच्या सरी कोसळल्या. यासोबतच वाऱ्याचा वेग देखील जास्त होता. आज देखील कोकणासह सातारा सांगली जिल्ह्यांना पावसाचा हा अलर्ट देण्यात आलेला आहे. तर आपण सविस्तर जाणून घेऊया जिल्ह्याची व तालुक्याची नावे. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. दरम्यान अकोला अमरावती वर्धा जिल्ह्यात तीव्र उष्णतेचे अलर्ट आज देण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज अकोला अमरावती वर्धा या जिल्ह्यामध्ये उष्णतेची ही तीव्र लाट येणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात उष्णता लाटेचा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. सोबतच आपण पाहिलं तर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यामध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. तर दुसरीकडे आपण पश्चिम महाराष्ट्र सध्या पाहिलं तर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर धाराशिव व लातूर या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. या भागांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये आपल्याला विजांचा कडकडाट आणि अचानक पावसाच्या सरी या कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर उर्वरित राज्यात अशांत ढगाळ वातावरण राहण्याची देखील शक्यता या हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर काही भागात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यावर दुहेरी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा केरळमध्ये 26 मे पासून मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सूनचे आगमन आधीच झाले असल्याने यंदा मान्सून वेळेआधीच सक्रिय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नेतृत्व मोसम वारे 2 ते 5 जून दरम्यान दाखल होईल असा अंदाज आता हवामान खात्याने व्यक्त केला. सध्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत असून येत्या काही दिवसात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.